क्रीडांग नंबर 2 साठी दुसरा पुकार आई गाव देवी पाटण सई स्वयंभू भास सई आपण जयतायत राहायचं आहे आपणास दुसरा पुकार तर क्वार्टर फायनलची अंतिम लढत अर्थातच नवतरुण तलाघर विरुद्ध क्रीडांगण नंबर 1 चा विजेता संघ हा तलाघर सोबत क्वार्टर फायनलची शेवटची लढत देईल अशी ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करेल तर क्रीडांगण नंबर 2 चा गुणफलक पाहिला तर 3-3 आणि क्रीडांगण नंबर 1 वर जर पाहिला तर 2-13 असा गुणफलक पाहायला मिळतोय ऋणाचा बोजा पडतोय निश्चितच अर्थात धावीर रोहा संघावर प्रतीक बैलमारे आला काय आणि खरोखर सामन्यामध्ये बदल झाला काय जबरदस्त वादळी केली पाहायला मिळाली क्रीडांगण नंबर 2 वर जो संघ विजयी होईल तो बक्षिसास पात्र अर्थात सेमीफायनल खेळण्यासाठी पात्र होईल गावदेवी मुंडाणी विरुद्ध नवतरुण तरुण कप असा हा सामना तुमच्या भेटीला क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळेल अजय मोरे हे सॉफ्टवेअर अपडेट झालेलं दिसतंय शुभ मोरेने मात्र अजय मोरे हे सॉफ्टवेअरला हॅक केलंय जबरदस्त स्पर्धा यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळाली ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ऐकावे जनाचे आणि करावे मनाची अशी परिस्थिती मैदानात पाहायला मिळाली क्वार्टर फायनलच्या लढती तुम्हाला आनंद देऊन जातील कारण पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर 1 वर दुसरा पुकार पांडवा देवी रायवाडी जय बजरंग रोहा एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना तुमच्या भेटीला
क्रीडांगण नंबर 2 वर मध्यांतर होतोय 4-11 असा गुणफलक आहे का? मुंडानी संघ आघाडीवर पाहायला मिळेल. लाजवाब चढाई आता मात्र पाहायला मिळाली. जबरदस्त चढाई. एका चढाईत मल्टिपल गुण असतील. सुपर रेड 3 गुण निश्चितच मिळतील. प्रणय वरक यशस्वी झालाय मैदानामध्ये. मेडिकल घ्या जरा, प्रथमोपचार स्प्रे असेल तर ताबडतोब घेऊन या. वीस 9 असा हा गुणफलक क्रीडांगण नंबर 1 वर दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना असेल. पांडवादेवी रायवाडी विरुद्ध जयबजरंग रोहा. आपण जयत तयारीत राहायचं आहे की जबरदस्त सामना, एक दिशादर्शक नेत्रदीपक प्रत्येकाची मन रिझवणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. चढाई करेल हर्षल खुटकर. एक जबरदस्त मध्यरक्षकाची भूमिका पार पाडणारा हा खेळाडू आता मात्र चढाई करतोय. आणि तिकडे क्रीडांगण नंबर 2 वर संजोग यशस्वी झालाय, तो बोनस टिपलाय. हर्षल कुटकर सुयोग गायकर. प्रणय वरकची ही चढाई लोणाचा बोझा आणि मात्र जबरदस्त चढाई. संजोग याला पुन्हा एकदा थांबवलंय. वारंवार क्षेत्ररक्षण गावदेवी मुंडानी संघाकडून होतोय. हमला चढवला तो संजोग वर, अर्थात मुंडानी संघ. जो जिंकेल तो बक्षिसास पात्र ठरेल.
धन्यवाद विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक। तर क्रीडांगण नंबर 1 वर क्वार्टर फायनलची दुसरी लढत पांडवा देवी रायवाडी जय बजरंग रोहा। आपण विना विलंब क्रीडांगण नंबर 1 वर चला, आपला अंतिम पुकार। क्वार्टर फायनलच्या शेवटच्या लढाईसाठी पहिला पुकार मरीदेवी धेरण विरुद्ध नवतरुण तलागर। आपणास पहिला पुकार, आपण जयत तयार राहायचं आहे। मरीदेवी धेरण नवतरुण तलागर आपणासाठी पहिला पुकार क्रीडांगण नंबर 1 साठी। आई गाव देवी पाटण सही स्वयंभू भासई क्रीडांगण नंबर 2 साठी दुसरा पुकार। आई पांडवा देवी रायवाडी प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग रोहा। आपण क्रीडांगण नंबर 1 वर चला, आपला अंतिम पुकार चढाई करतोय। क्रीडांगण नंबर 2 वर सतीन घासे दुरास एक लढत 8-17 चाकवा देतोय। मानस यशस्वी झाला। 2+2 लोणाचा बोजा आता मात्र पडेल तो अर्थातच तरुण खूप संघावर। जबरदस्त आघाडी घेतली आता मात्र सबल 8-21 गुणा फलक तुम्हाला पाहायला मिळतोय। तर बक्षीस पात्र कोणता संघ या स्पर्धेतील या शृंखलेतील ठरेल याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। चला पांडवा देवी रायवाडी जय बजरंग रोहा राकेश गायकवाड बनाम विराज राणे एक जबरदस्त लढत तुमच्या भेटीला आता पाहायला मिळेल। राज मोरे बनाम आफान किरकिरे असा हा धडाकेबाज अद्भुत आविष्कार असा हा सामना तुमच्या भेटीला अर्थात क्वार्टर फायनल मध्ये आलेला आहे। रसिकांची मनं रिझवली जातील, प्रत्येकाचा पैसा आता मात्र वसुली असा जबरदस्त सामना क्रीडांगण नंबर 1 वर रंगेल। दोन्ही संघ माघार घेणार नाही, कारण जो जिंकेल तो बक्षिसास पात्र होईल आणि जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाद होईल अर्थात बाहेर होईल। असा जबरदस्त सामना आता रसिकांनी सुद्धा युट्यूबवर गर्दी करतील, कारण आता सकाळचे 4:45 वाजून गेलेले आहेत। असा हा सामना आता मात्र रंगेल क्रीडांगण नंबर 1 वर। आई गाव देवी पाटण सई विरुद्ध स्वयंभू भासई क्रीडांगण नंबर 2 वर अंतिम पुकार। आपण स्वागत कक्षेवर चला। म्हणावं लागेल की आयोजकांनी मोठमोठे गार केलेत गंमत मध्ये। एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला आयोजक खुश होत आहेत, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण क्वार्टर फायनलच्या लढती तुम्हाला आनंद देऊन जातील। कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता याचा अंदाज लावणं मला सुद्धा आता कठीण जातोय, कारण स्पर्धा त्याच ताकदीची होईल। धन्यवाद पांडवा देवी रायवाडी संघ उपस्थित होतोय, प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग रोहा आपण सुद्धा चला। चला चला जय बजरंग रोहा आपण सुद्धा या लवकर।
एक कडवी झुंजा धन्यवाद संघ उपस्थित होतोय अर्थात जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवा देवी रायवाडी क्रीडांगण नंबर 1 वर गर्दी करावी आणि हा सामना पाहावा रसिकांनी खच भरलेली क्रीडानगरी आता मात्र रसिक वर्ग कमी झालाय परंतु सामन्याची मजा युट्यूबच्या माध्यमातून अनेक रसिक वर्ग घेईल यातील मात्र शंका नाही एक धडाडीचा खेळ तुमच्या भेटीला आता मात्र पाहायला मिळेल जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवा देवी रायवाडी तो मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है तर मेल्या मढ्यात प्राण फुंकणारी संजीवनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बुलंद सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर देव मस्तकी ठेवून अवघा हल्ला कल्ल उठवणारा वादळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गेले 350 वर्षानंतरही आज ही बालमुखातून जय भवानी नंतर उमटणारा जयघोष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मानत पूजन रायगडा तर होईल सामन्याला सुरुवात तर डोक्यावरती उन्हाचा भार आणि अंगामध्ये घामाची धार सामन्याला सुरुवात